नमस्कार, मी ऐश्वर्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दत्तभक्त म्हणजे काय. खूप जण म्हणतात बाबा हा दत्तभक्त आहे, हा स्वामी भक्त आहे. तर नेमकं दत्तभक्त म्हणजे काय किंवा काय असतं, तर आपण त्याची एक व्याख्या बघूयात. ज्याला उद्धरून नेण्याची महाराजांनी ठरवले तो दत्तभक्त, ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त, लीला स्मरणाची आणि त्या सांगण्याची वाचारून प्रेरणा दिली तो दत्तभक्त, या लीला माहीत असोत किंवा नसोत त्या ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त, ज्याला आपल्या पायांचा उपयोग नरसिंहवाडीसारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटतं तो दत्तभक्त, महाराजांच्या समोर 2 हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा भेटते किंवा प्रेरणा मिळते तो दत्तभक्त. थोडक्यात आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्तभक्त. पण मग या दत्तभक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि म्हणजे कसं, तर ही दत्तभक्ती फार दुर्लभ आहे. सर्वांना महाराजांनी ती संधी दिलेली नाही. दत्त महात्म्यातील 7 गाथा सांगतात स्वतः दत्त महाराज. विष्णुदत्त ब्रह्मणाला म्हणतात, माझी भक्ती दुर्लभ जाल ती तुला मिळाली, जेणेकरून ही दुर्लभ अशी दत्तभक्ती आपल्या वाट्याला आली. आपल्याला सहज साध्य मात्र अजिबात नाही. या मार्गात पापरूपी सर्प सोडत आहेत, फुलो प्रलोभनांची भोरे गुळ पाहत आहेत. निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायमसोबत करत आहेत. नाना संकटेमध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत. या सर्वांना चुकवत दत्तभक्तांचे नामस्मरण करणे सोपे नाही, पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही. म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांनी आपली आठवण काढणे एवढाच दिलासा देणारी आहे. ही आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे. अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटून देता अनेक पायऱ्या ओलांडून महाराजांनी आपल्याला जवळ केलेले आहे, हे विसरू नका. यालाच साध्या आणि सोप्या भाषेत दत्तभक्त असं म्हटलं जातं. आणि अशाच पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहाल, त्यामुळं बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि ठीक आहे, बाय.